जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 5वा. मंत्रांचा समास 6वा. शुद्ध ज्ञान निरूपणा. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. ऐकत ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, यात नाव ज्ञान. श्री समर्थांनी. दशक 5वा. आणि समास 5 म्हणजे बहुधा ज्ञान मध्ये समर्थाने सांगितलेलं आहे की आजपर्यंत जो ज्ञानाचा विचार केला ते ज्ञान ग्रंथांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होते, शब्दाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होते. कोणीतरी मार्गदर्शक आहे त्याच्या माध्यमातून आपल्या ज्ञानाला गती प्राप्त होते. म्हणून आम्हाला 64 कला प्राप्त होणे हे सुद्धा बहुधा ज्ञानामध्ये येते. या सगळ्या ज्ञानाची गरज भौतिक जगतामध्ये आहे. परंतु या ज्ञानावर आम्ही थांबलो तर आमच्या येण्याचं प्रयोजन हे सफल होणार नाही. आम्ही ज्यासाठी आलो ते कार्य आमचं पूर्ण होणार नाही. आणि म्हणून आम्ही केवळ बहुधा ज्ञानावर थांबू नये तर जगातील 99.99 यापेक्षाही जास्त लोक बहुधा ज्ञानावर स्थिर झालेले आहेत. काही 0.1 असा म्हणजे टक्के असा कोणी सत्पुरुष असेल की ज्याने बहुधा ज्ञानाला ओलांडलेला आहे आणि त्यानंतर त्याने आत्मज्ञानाची कास धरलेली आहे. शोधून अशी व्यक्ती आपल्याला सापडणार नाही हो, सापडायची नाही. जर सापडली तर ती आत्मज्ञानाचीच असेल. ग्रंथांच्या वाचनातून पंडित होणे सोपे आहे, परंतु आत्मकल्याणासाठी आत्मचिंतन करून आत्मउद्धाराचाच फक्त मार्ग पकडून स्वतःला आत्मज्ञान करून घेणं हे शतपटीने कठीण आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की आजपर्यंत तुम्ही जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान अभ्यासाने प्राप्त होऊ शकते. अभ्यास म्हणजे प्रयत्न. या प्रयत्नाने आपल्याला बहुधा ज्ञान प्राप्त होते. समर्थांनी या समासामध्ये बहुधा ज्ञानाच्या पलीकडे जे आत्मज्ञान आहे त्याचा विचार सांगितलेला आहे. आतापर्यंत आपण बहुधा ज्ञानाचा विचार केला. समर्थ म्हणतात याच्यावर थांबून आपल्याला चालणार नाही, याच्या पुढची पायरीही आपल्याला ओलांडणं गरजेचं आहे. समर्थाने आत्मज्ञानाचा समास म्हणजे दासबोधामध्ये 10-15 दिलेले आहेत. आत्मज्ञानाचे वेगवेगळ्या दृष्टीने समर्थाने आत्मज्ञानाचा विचार मांडलेला आहे. आपल्याला या सगळ्यांचा विचार करायचा आहे. आम्ही सगळ्याचा विचार पाहिला तर आमच्या लक्षात येईल की आत्मज्ञान प्राप्तीसाठी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. आता जो समास आपण पाहणार आहोत तो आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी. आत्मज्ञान म्हणजे काय, त्याचा नेमका पत्ता कोणता आहे, तर आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी समर्थ हा समास म्हणजे एक रस्ता दाखवलेला आहे. ज्ञान म्हणजे काय याची ओळख करून दिलेली आहे. म्हणून समर्थ 5व्या दशकामध्ये दशक 5वा मंत्रांचा आणि समास 6वा शुद्ध ज्ञान निरूपण नाम या समासामध्ये समर्थ काय म्हणतायत ते पुढे आपण आता श्रवण करूया. ऐक ज्ञानाचे लक्षण. जेव्हा लक्षण सांगितले जात असते तेव्हा त्या लक्षणावरून त्या वस्तूची ओळख होत असते. म्हणून लक्षण कळलं की वस्तू ओळखायला सोपी जाते. म्हणून ज्ञानाचं लक्षण काय आहे तर समर्थ म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. म्हणजे आतापर्यंत आम्ही ज्या ज्ञानाचा विचार केला तो सगळा आम्ही सोडून इतरांचा विचार केलेला आहे, जगताचा विचार केलेला आहे, जगताकडनं मला काय प्राप्त होते याचा विचार केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जे बाहेरून आत जाते ते बहुधा ज्ञान आहे आणि जे आतून प्रगट होते ते आत्मज्ञान आहे. म्हणून आतून प्रगट होण्यासाठी तू प्रयत्न कर, तू स्वतःला ओळख तू कोण आहेस. म्हणून समर्थ म्हणतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणसी आपण, पहावे आपणासी आपण. मी मला पाहणे, मी स्वतःला ओळखलं पाहिजे. मी स्वतःला ओळखणे म्हणजे काय तर तू कोण आहेस, तू कोण आहेस रे. स्वतःला प्रश्न विचारा. कधी आरशासमोर उभे राहा आणि तुम्हाला आरसा उत्तर देईल की तू कोण आहेस. तुमच्या लक्षात येईल की आरशामध्ये दिसणारं जे प्रतिबिंब आहे ते मी नाही आहे, ते प्रतिबिंब माझं आहे, मी नाही. मग प्रतिबिंब म्हणजे बिंब कोण आहे, बिंब मी आहे. मग मी जर बिंब आहे तर माझं नाव काय आहे. तर समजा माझं नाव जर समजा अमुक अमुक आहे, मी जर अमुक अमुक आहे तर मला अमुक अमुक कोणी म्हटलं म्हणजे मला एक नाव ठेवलं. समजा माझं नाव कृष्णा आहे.
कृष्ण हे नाव कोणी म्हटलं? मग माझा जेव्हा जन्म झाला, म्हणजे मी आईच्या उदरातून बाहेर आलो, तेव्हा माझ्या आईनं, माझ्या वडिलांनं मला एक नाव दिलं. ते नाम म्हणजे कृष्णा. ते नाम जे दिलं आहे त्या नामाला मी माझं समजलं आणि ते नाम म्हणजेच मी आहे, असा मी माझा समज करून घेतलेला आहे. म्हणून तेव्हापासून तू कोण आहेस? हू आर यू? या प्रश्नाचं उत्तर आम्ही देतो की माझं नाव कृष्ण आहे. पण त्यामध्ये आम्ही जर खरं आत्मचिंतनाकडे गेलो तर तुमच्या लक्षात येईल की म्हणजे कृष्णा मी मुळामध्ये नाही, मला कोणीतरी कृष्णा म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे या ज्ञान. जन्माला माझे शरीर आले, जन्माला माझा आत्मा आला, जन्माला माझा जीव आला, मग मी कोण आहे? जन्माला जो येईल तो नष्ट होणार. जन्माला देह आला, त्या देहाच्या माध्यमातून विषयासक्त असलेला जीव आला आणि म्हणून जीव हा परब्रह्मापेक्षा वेगळा झाला आणि म्हणून आत्मा याचा दृश्य जगताशी काहीही संबंध नाही. आत्मस्वरूप हे निचिरंतन आहे आणि दिसणारा देह हा नित्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मी माझा विचार केला पाहिजे. अनेकांना मरणाची भीती वाटते. का वाटते हो? तर आपण हे आहे की मी देह आहे या संकल्पनेने तो इतका बद्ध आहे, एवढा बांधला गेलेला आहे, एवढा दृढ झालेला आहे की त्याला वाटते की माझा देह संपला म्हणजे मी संपलो. म्हणून पुढे म्हटलं आहे, जेथे दृश्य प्रकृती सरे, जेथे दृश्य प्रकृती सरे. आता समर्थांनी त्याचं पुढे उत्तर दिलेलं आहे बघा. दृश्य म्हणजे दिसणारे, दृश्य, द्रष्टा आणि दृष्टी या त्रिपुटीचा लय होतो. म्हणून इथे म्हटलं आहे, जेथे दृश्य प्रकृती सरे. तुम्ही जन्मापूर्वी कुठे होता? तुम्हाला जगत दिसत होतं का? मग मेल्यानंतरही जगत दिसतं का? नाही दिसत. म्हणजे ते काही क्षणच दिसते आहे. म्हणजे जन्मापूर्वी आणि जन्मानंतर म्हणजे मृत्यूनंतर ते दिसत नाही. मग काही विशिष्ट वेळातच दिसते आहे. म्हणून दृश्य दिसणारी प्रकृती ही नष्ट होणारी आहे. म्हणून प्रकृती आणि पुरुष असे दोन शब्द वापरले आहेत. प्रकृती म्हणजे नष्ट होणारी आणि पुरुष म्हणजे कायम. म्हणजेच पुरुष याला ब्रह्म म्हटलेलं आहे आणि प्रकृतीला माया म्हटलेलं आहे. म्हणून माया आणि प्रकृती, माया आणि ब्रह्म, या मायेमध्ये माया नष्ट होते आणि ब्रह्म चिरंतन राहते. म्हणून समर्थ म्हणतात, जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, समूळ दत्त निवारे या नाव ज्ञान. समूळ म्हणजे मुळासह, द्वैत म्हणजे दोन, सरे म्हणजे संपून जाते. ही द्वैत प्रकृती पंचमहाभूतांनी तयार झालेली आणि द्वैत या दोन गोष्टी संपून जातात. दोन केव्हा आहेत? तर एक दृश्य दिसणार, आम्ही दुसरा पाहणार. एक दृश्य दिसणार आणि आम्ही दुसरा पाहणारा. म्हणून समर्थ म्हणतात, द्वैत संपते. म्हणून तू आणि मी हा भेद संपला की नष्ट होण्याचा विषय संपतो. जिथे द्वैत आहे म्हणजे दोन आहेत आणि अद्वैत आहे म्हणजे एक आहे. मनबुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान. समर्थ म्हणतात, मनबुद्धी याही पलीकडे तर्क जिथे चालत नाही, परेहून परते, परावानी ही आमच्या नाभी कमलाजवळ आहे, त्या ठिकाणी परेच्याही पलीकडे त्या ज्ञानाचं स्थान आहे, त्या ब्रह्माचं स्थान आहे. म्हणून आमचे नामदेव महाराज म्हणाले होते, परेहून परते घर, तेथे राहू निरंतर. याचा अर्थ आम्ही ब्रह्मामध्ये विलीन राहू, ब्रह्मामध्ये लीन होऊन जाऊ. ब्रह्म मीच आहे याची अनुमती मला येईल. याचा अर्थ परेहून परते घर, तेथे राहू निरंतर. म्हणून समर्थ सुद्धा काय म्हणतात, उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान. जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीजे. विमळ आहे, शुद्ध आहे, स्वरूप ज्ञान आहे. आत्म्याचं ज्ञान याला स्वरूप ज्ञान म्हटलेलं आहे, याला शुद्ध ज्ञान म्हटलेलं आहे. अशा प्रकारे ब्रह्मज्ञानाचा विचार करताना समर्थांनी जगतामध्ये अडकतो आहे आणि त्यासाठी कोण कारण आहे? तर मनबुद्धी. मनाने अडकलो आहे. एक कथा ऐकू म्हणजे समजेल. मनाने अडकलो. कसे अडकलो? कसं मनाने अडकलं जातं बघा. उंट घेऊन जाणारे जेव्हा एका ठिकाणी मुक्काम करतात तेव्हा उंटांच्या पायाला दोरी बांधतात. उंटाच्या पायाला काय करतात? दोरी बांधतात आणि एक खुंटाला ते बांधून ठेवतात.
म्हणजे उंट रात्रभर इकडे तिकडे कुठे जाणार नाही, एका ठिकाणी बांधलेला राहील. पण उंट बांधणारे काय करतात, तर त्यांच्याकडे दोरी एकच असते आणि उंट 10 असं असतात, 10 असतात. ते काय करतात, आता एक दोरी 10 उंटांना कशी बांधणार हो? तर ते काय करतात, उंटांजवळ जातात. म्हणजे आता पहिल्या उंटाला बांधलं, आता दुसऱ्या उंटाजवळ गेले, उंटाच्या पायाला दोरी बांधतात आणि खुंट्याला बांधल्यासारखं करतात. म्हणजे ही कृती ते करतात 2 मिनटं, तसेच थांबतात, पुन्हा ती दोरी काढून घेतात. त्या उंटाला असे वाटते की आपण बांधले गेलेलो आहोत. म्हणजे ते काय करतात, नुसती बांधण्याची ॲक्शन करतात, बांधतात का नाही, पुन्हा ती काढून घेतात थोड्या वेळाने आणि परत दुसऱ्या उंटाजवळ येतात, परत तिसऱ्याकडे येतात, परत चौथ्याकडे. म्हणजे असं करता करता ते 10ही उंटांना तसं बांधून ठेवतात आणि उंटांजवळ जाऊन तेच करतात. आणि रात्रभर तुम्ही त्यांना बांधलं नाही तरी कुठलाही उंट जागा सोडून जात नाही, कारण त्यांना माहीत आहे की मला बांधून ठेवलं आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना बांधलेलं नसतं, त्यांच्या मनामध्ये ते अडकून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे मनुष्यसुद्धा मनामुळे या दृश्य जगताला बांधला गेलेला आहे. जन्मोजन्मी हेच सत्य आहे. एकदा त्या मनाने ठरवल्यामुळे तो याला सोडून जायला तयार नाही. एकदा आत्मज्ञान प्राप्त झालं की माणसाला तिथून सुटता येते का? का सुटता येते? कारण तो मुळात बांधला गेलेला नाहीच आहे. बांधण्याचं काम आमच्या मनाने केलं आहे. म्हणून मनानेच माणसाने ठरवलं पाहिजे, मी बांधलेला नाही, तर तो मुळामध्ये तो मुक्तच आहे. म्हणून आत्मा हा नित्यमुक्त आहे. आम्हाला नित्यमुक्त आहोत, आम्ही नित्यमुक्त आहोत. आम्ही कोणामध्ये अडकलेलो आहोत का? कोणी आपल्याला अडकवलेले नाही. म्हणून खरं समर्थाने आत्मज्ञान प्राप्त करा. खरं माणसाला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं यासाठी समर्थाने हा सगळा आध्यात्मिक शब्द प्रपंच केलेला आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे, सर्व साक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया परिते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान दृश्य पदार्थ जाणीजे त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे शुद्ध स्वरूप जाणीजे यात नाव स्वरूप ज्ञान जेथे सर्वची नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैचे म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूची नाही. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष अद्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान ते संतत वेगळेचे असे. हे दृश्य जगत हे मिथ्या आहे असं म्हटले आहे. मग त्याला पाहणारा सर्वज्ञ तरी कसा? म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचं, मानवची नाही. ज्ञान म्हणजे अद्वैत आणि तुर्या म्हणजे द्वैत. गुरु वसिष्ठांनी मार्गदर्शन करताना असं म्हटलं आहे की मन कृतम 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 रामम न शरीरम कृतम कृतम एलेन आलिंगता कांता तेलेंगन आलिंगता सुखदा. यामध्ये मनालाच महत्त्व दिलेलं आहे. जे करते आहे ते मन करते. मनात आल्यामुळे ते मनाची भूक शरीराच्या माध्यमातून ती भागवली जाते. तो विषय सेवन पहिले मन करते आणि मन हे शरीराला चलित करते. शरीराची काही भूक नाही, ती मनाची भूक शरीराच्या माध्यमातून भागवली जाते. म्हणून समर्थाने 4 प्रकारच्या ज्या अवस्था आहेत त्या सांगितल्या आहेत. पुढे समर्थ म्हणतात, एक शुद्ध ज्ञानाचे लक्षण. एक शुद्ध ज्ञानाचं लक्षण आहे शुद्ध स्वरूपाची आपण, या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रोती. इथे समर्थाने 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. एक गोष्ट की शुद्ध स्वरूपाची आपण जे आहे ते शुद्ध स्वरूप आहे, तो साक्षी आहे. त्याला साक्षी सुद्धा असताना सुद्धा त्याच्यासमोर काही आहे पण त्याच्यासमोर काहीच नाही आहे. मग जी अवस्था त्याची राहील ती अवस्था शुद्ध स्वरूप ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. स्वरूप ज्ञान, स्व आणि रूप, स्वतःचं रूप म्हणजे आत्मा, म्हणजे जी मी आत्मा आहे हे स्वरूप आहे. याला समर्थाने ज्ञान म्हटलं आहे. जाणीजे श्रोती. पुढे समर्थ म्हणतात, महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला तेथीचा तो विचार केला पाहिजे साधके. सोपं काम नाही साधकाचं. तुम्ही सर्व साधक आहात. म्हणून समर्थ म्हणतात महावाक्याचा उपदेश भला. महावाक्याचा उपदेश चांगला आहे. आता महावाक्य कोणती हे मागच्या वेळेस आपण पाहिली होती. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे. तत्वमसी हे महावाक्य आहे. सर्वम खलविद्यम हे ब्रह्म हे महावाक्य आहे. अयम आया ब्रह्म हे महावाक्य आहे. या महावाक्यांचा उपदेश आला परंतु परी त्याचा जप नाही बोलिला.
मी ब्रह्म आहे असं जर तुम्ही जपच करत बसले तरीसुद्धा ब्रह्माची प्राप्ती होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात याचा उपदेश केला असला तरी त्याचा जप बोलला नाही. अर्थ समजून घ्या फक्त. तेथीचा तो विचारचे केला पाहिजे साधके म्हणजे तेथीचा तो जप केला पाहिजे साधके. साधकाने फक्त त्याचा विचार केला पाहिजे. या वाक्याचा अर्थ काय? मी ब्रह्म आहे, माझा आत्मा ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे, तत्वमसी, तू मी आहे. ही सगळी महावाक्य समर्थ म्हणतात. महावाक्य उपदेश सार, महावाक्याचा सार घ्या. परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा. भ्रांतीचा जो अहंकार आहे, भ्रांत म्हणजे भुरळ, भ्रांती म्हणजे मिथ्यत्व, भ्रांत म्हणजे भ्रम, याचा अंधकार फिटणार नाही. कशाने? तर त्याचा जप केल्याने. कोणाचा जप केल्याने? महावाक्याचा. महावाक्य कोणतं? तर तत्वमसी. म्हणजे तशी 4 आहेत, त्यातली तत्वमसीचा विचार आपण करू. तत् म्हणजे तो, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहे. तू ते आहेस म्हणजे तू तत्त्वम. त्वम म्हणजे तू, ते म्हणजे ब्रह्म, ते ब्रह्म तू आहेस असा अर्थ आहे. याचा जप कोणीही सांगत नाही, कारण जप केल्याने भ्रांती आपली टळत नाही, भ्रांतीचा अंधकार टळत नाही, आम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही. आणि महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्याचा जप करिता वृथा सिण्याची होय. परंतु त्याचा अर्थ घेतला तर असं होईल, त्याचा जर आम्ही जप करत बसलो तर त्याचा सीन होईल, नुसते कष्ट होतील, पण त्यातून तुम्हाला काहीही फलित होणार नाही. अर्थ फक्त समजून घ्या. त्याचा विचार करावा, तसं चिंतन करावं, तसं मनन करावं, परंतु त्याचा जप करत बसू नाही. म्हणून समर्थ म्हणतात महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षांशे आपण वस्तूचा आहे. तू वस्तू आहे याचा अर्थ ब्रह्म आहे. वस्तू हा शब्द शास्त्रामध्ये ब्रह्माला वापरला आहे, व्यवहारातील नाही. वस्तू सद्वस्तू त्याला शब्द वापरला आहे. सद्वस्तू म्हणजे कधीही नष्ट होणार नाही, ती वस्तू म्हणजे ब्रह्म आहे. म्हणून महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण आहे. म्हणून आपण ही महावाक्ये समजून घेतली पाहिजेत. पुढे म्हटलं आहे शुद्ध लक्षांशे आपण वस्तूचा आहे. आम्ही वस्तू आहे म्हणजे आम्ही ब्रह्म आहोत. आपला आपणसी लाभ, मला माझा लाभ होणे, माझा मला लाभ होणे, माझा आणि मला म्हणजे मी ब्रह्म आहे याची अनुभूती होणे, हे ज्ञान परम दुर्लभ. जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वये. ते आदिही आहे आणि अंतीही आहे. या जगामध्ये आदी आहे आणि अंती आहे. ती वस्तू कोणी शोधू शकणार नाही. जगाच्या पाठीवर अशी कोणती वस्तू नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात? आदिवंती आदी अंती स्वयंभ. तू स्वतः आहे आणि अंती पण आहे. त्याचा अर्थ जी चिरंतन आहे, जी सतत आहे, अखंड आहे, जी कधीही तुटत नाही, कधीही फुटत नाही, आहे तशीच आहे. शरीर आता आहे, उद्या संपणार आहे. बालपण आहे, तरुणपण येणार आहे, तरुणपण आहे, म्हातारपण येणार आहे. म्हणजे बालपणालाही अंत आहे म्हणजे तरुण झालो, तरुणपणालाही अंत आहे म्हणजे म्हातारपण आहे, म्हातारपणालाही अंत आहे म्हणजे पुन्हा बालपण आहे. म्हणजे मृत्यू झाला की पुन्हा बालपण येतं, तसं म्हणजे तो पूर्ण अवस्थेत फिरतो आहे. हे सर्व शरीराशी संबंधित आहे. जितका जगाशी संबंध जास्त तितकं दुःख जास्त, आणि जितका जगाशी संबंध कमी तितकं दुःख कमी. म्हणून आम्ही जगाशी किती संबंध ठेवावा? जितक्यास तितका म्हणून नेटका. समर्थांनी म्हणून म्हटलं आहे प्रपंच नेटका करा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. याचा अर्थ जितक्यास तितका करा. जास्त करत बसले तर दुःखाची उत्पत्ती होईल, त्यातून अजून काहीही प्राप्त होणार नाही. म्हणून या जगाशी आम्ही किती व्यवहार केला पाहिजे? जितक्यास तितका, गरज आहे तितका केला पाहिजे. म्हणून जग म्हणजे मी नाही, शरीर म्हणजे मी नाही, त्याचा माझा काहीही संबंध नाही, याच्यापासून मी बिलकुल वेगळा आहे. म्हणून स्नेह म्हणजे जोडलं जाणं. जसं नारळामध्ये जे डौल आहे तो जर ओला असेल किंवा नारळ जर ओला असेल तर ते फोडल्यानंतर तो आतला डौल सुद्धा फुटून जातो. पण ते कोरडं असेल तर कवटी वेगळी होते आणि खोबऱ्याचा डौल वेगळा निघतो. मग तुम्ही म्हणाल का फुटला नाही तो? त्या डौलाला का धक्का लागला नाही? याचं कारण असं आहे की त्या खोबऱ्याच्या वरच्या ज्या नरवंटीला त्या डौलाचा स्पर्श नव्हता.
तसं जगताशी आमचं तादात्म्य असल, म्हणजे इन्व्हॉल्व आपण जेवढं असल तर दुःख होईल. जगताशी जर तादात्म्य नसेल तर दुःख जास्त आपल्याला होणार नाही. म्हणून जगाशी संबंध नाही म्हणजे ते मिथ्या आहे असं समजलं की आपण मुक्त झालो. खूप सुंदर विषय आहे हो हा. समर्थ पुढे अजून सांगतात, आपला आपणाशी लाभ मी माझ्याशी लाभ करून घ्यावा. मी भगवंत आहे, माझा मी, यात बाकी कोणाचा संबंध नाही. हे ज्ञान परमदुर्लभ, हे अत्यंत सोपं आहे, पण ते परमदुर्लभही आहे कारण मी जगताशी अटकलो आहे म्हणून ते दुर्लभ झालेलं आहे. पण तो जर संबंध तोडला तर मला ते सोपंच आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वय, मी आधी पण होतो, आज पण आहे आणि उद्या पण राहणार. झाले आहेत पुढे होणार, झाले आता आहेत पुढे होणार आहे. देणे ईश्वराचे. म्हणून समर्थ म्हणतात की ईश्वर आहे म्हणून काल होता, ईश्वर आहे म्हणून आज आहे आणि ईश्वर आहे म्हणून उद्या राहणार आहे. माझ्यात बदलच होणार नाही. बाहेरच्या दृश्य जगतामध्ये बदल होतच राहणार आहे कारण ते स्थिर नाहीच आहे, ते चंचलच आहे, ते अस्थिरच आहे, ते सत्य नाहीच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये बदल आहे तो आम्ही स्वीकारणार आहे. माझ्यात बदल होणार नाही. जसं उदाहरणार्थ आकाशातील चंद्र, तो जर पाण्यात पडला असेल, म्हणजे भांड्यात जर एखाद्या पाणी असेल आणि त्याच्यात जर पडला असेल त्याचं प्रतिबिंब, तर भांड्याला हात लावलं की चंचल असलेलं पाणी ते चंद्राला सुद्धा हलवून टाकते. परंतु मी कोण आहे? आकाशातला चंद्र आहे, तो जसा स्थिर आहे तसा मी स्थिर आहे. जेथून हे सर्व ही प्रगटे, जेथून ते सर्व प्रगट झालं आणि सकळही जेथे आठे आणि सगळं त्याच्यात पुन्हा जाऊन आटणार आहे, ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती बंधनाची. हे जे आम्हाला बंधन पडलं आहे, त्या बंधनाची जी भ्रांती पडली आहे त्याप्रमाणे आम्ही या बंधनातून इतक्या सहजतेने सुटू, आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही. पुढे म्हटलं आहे, मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे, अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ, या नाव ज्ञान केवळ वेदांत मते शोधिता आपले मूळस्थान, सहजची उडे अज्ञान. म्हणजे आपलं जर मूळस्थान शोधत गेलं तर सहज आपलं अज्ञान उडून जातं. या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक, जे मोक्ष देणारं आहे त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. आपण अशी ओळखी जाता अंगी बाणे सर्वज्ञता. मी मला ओळखायला गेल्याबरोबर मला सगळं अंगीकारणं, सगळं अंगी बांधलेलं सगळी सर्वज्ञता ओळखू लागते. तेने एकदशी वार्ता निशेष उडे. मी कोण ऐसा होता धरून पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. मनुष्याचा देह हा पंचमहाभूतांनी तयार झाला, तो मूळ चैतन्यापेक्षा हा भिन्न असल्यामुळे त्याचा देह आहे असं आम्ही म्हणू. जेव्हा देह आपण बाजूला काढला, ते पाणी बाजूला केलं की ते बिंब, हे प्रतिबिंब बिंबामध्ये आहे, तेच बिंब आहे आणि तेच प्रतिबिंब आहे हे जाणवू लागते. कारण समर्थ म्हणतात, धरून पाहता देहातीत. जोपर्यंत तुम्ही देहात आहे तोपर्यंत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी जाणवतात. देहातीत होऊन सारे जीव शिवाला जोडा रे. अरे मी 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 पण सोडा रे, आपला अहंकार सोडला तर हे आपल्याला जाणवू लागेल. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, असो पूर्वी थोर थोर, जेने ज्ञाने पहिलं पार, पावले ते साचार ऐक आता. व्यास वसिष्ठ महामुनी, शुक नारद समाधानी, जनकाधिक महाज्ञानी येणेची ज्ञाने. कोणतं ज्ञान? मी ब्रह्म आहे याचं ज्ञान. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी या महावाक्याचा बोध त्यांना झाला. महावाक्यांच्या जपाची गरज नाही, या विचारांच्या स्थिरतेची गरज आहे. हा विचार एकदा दृढ झाला, हा विचार एकदा पक्का झाला आणि त्याप्रमाणे मनुष्य सदैव विचार करू लागला तर आपल्याला ब्रह्मज्ञानाची अनुभूती येते. म्हणून समर्थ म्हणतात, हे महान लोक जे आहेत या लोकांना अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान होतं. त्यात व्यास, वसिष्ठ, सुखदेव, नारदमुनी, जनक या महान लोकांना ते ब्रह्मज्ञान होतं. सद्गुरूंकडे जेव्हा जनक गेले होते, अष्टावक्रांकडे, तेव्हा गुरूंकडे जेव्हा जनक गेले होते, त्यांचे गुरु कोण होते? अष्टावक्र जनकांचे. तेव्हा अष्टावक्रांना दरवाजा बंद असल्यामुळे त्यांनी दरवाजा वाजवला, कडी वाजवली. त्यावेळेस आतून अष्टावक्र म्हणाले, कोण आहेस? त्यावेळेस जनकांनी प्रश्नाचं उत्तर देताना मी जनक राजा आहे असं उत्तर दिलं नाही. ते म्हणाले, मला माहीत नाही,
मी कोण आहे याचीच अनुभूती घेण्यासाठी, हेच जाणण्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे. मी कोण आहे हे मला माहीत नाही. पुढे अष्टावक्र ऋषींनी जनकांना ज्ञानबोध करून दिला. तो काय केला तर तू ब्रह्म आहेस याची तुला प्रचिती येऊ दे. म्हणून आपण जे मागे म्हटलं होतं गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती, यातून आपल्याला तो सगळा सारासार विचार कळतो. म्हणून समर्थ म्हणतात, असो पूर्वी थोर थोर अनेक होऊन गेले. त्यात अजून पुढे नाव ते म्हणतात आहे, वामदेवादिक योगेश्वर, वाल्मिक अत्री ऋषेश्वर, शौनकादी अध्यात्मसार वेदांत मते. शौनक ऋषी म्हणजे भार्गवपुत्र, त्यांना सुद्धा हे ज्ञान झालं. वाल्मिकींना झालं, अत्रींना झालं. पुढे ते म्हणतात, ज्याने वेदांचा सार जाणला त्या लोकांना कळालं. शनकादिक मुख्य करुणी, आदिनाथ मीन मोरक्ष गोरक्ष मुनी, अनेक बोलता वचनी अगाध असती. किती जणांची नावं सांगावीत. सनतनंदन ते ब्रह्मज्ञान झालं. आदिनाथ मीन म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, या सगळ्या नाथांना सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. पुढे ते म्हणतात आहे, असे किती सांगू तुला, अगाध असती. अनेक लोक आहेत, अनेक महापुरुष आहेत, अनेक संत आहेत, अनेक तपस्वी आहेत, त्यांना या ज्ञानाची अनुभूती झाली. सिद्ध मुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव, जेणे सुखे महादेव डुलत सदा. ज्या ज्ञानामुळे, ज्या आनंदामुळे सिद्ध मुनी महानुभाव या सगळ्यांना जो ब्रह्मानंद झाला, तोच ब्रह्मानंद, तेच सुख महादेवांनाही प्राप्त झालं. म्हणून त्या सुखामध्ये प्रत्यक्ष महादेव सुद्धा आनंदाने डोलत आहेत. जे वेदशास्त्रांचे सार, सिद्धांत धादांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकांस होय. समर्थ पुढे म्हणतात, वेदांताचं जे सार आहे, वेदांताचं सार महावाक्य आहे. महावाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य. हे वाक्य जे आहे, हे वेदांताचं जे सार आहे की मी ब्रह्म आहे, याची अनुभूती कधी येईल, जेव्हा सिद्धांत आणि धादांत विचार होईल तेव्हा. म्हणून त्या सिद्धांत धादांत विचाराला गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती म्हणतात. मला गुरुकडनं ज्ञान मिळेल, मला माझं जाणवू लागेल, तेव्हा आत्मप्रचिती येईल. याची प्रचिती प्राप्त झाल्यानंतर आपल्याला ब्रह्मज्ञान होईल. म्हणून समर्थ म्हणतात आहे, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकांस होय. जे भाविक आहेत ते भाग्यवान आहेत की ज्यांना याची अनुभूती झाली. पण या अनुभूतीसाठी तळमळ करणारे मुमुक्षु, या प्राप्तीसाठी साधना करणारे सर्व साधक, हे सुद्धा भाग्यवान आहेत. कारण आपण राईट वे आहोत, आपण भटकणार नाही आहोत. सद्गुरूंचा आशीर्वाद, सद्गुरूंची कृपा आमच्या सर्वांवर असल्यामुळे भगवंत एक दिवशी आमच्यावर प्रसन्न होईल, सद्गुरू कृपा करील आणि आम्हाला सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. मग त्यासाठी आम्हाला सद्गुरूंवर पूर्ण निष्ठा ठेवावी लागेल आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने, त्यांनी दाखवलेल्या वाटेने आम्हाला चालत राहावं लागेल. पुढे चला. जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही, जोपर्यंत मला जे सगळ्यांनी जाणलं आहे, जे महान लोकांनी जाणलं आहे, ते मी जाणल्याशिवाय मला थांबायचं नाही, मला कुठे अडकायचं नाही, हे संत सांगतात. म्हणून पुढे म्हटलं आहे, साधू संत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान, सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगिजेला आता. समर्थांनी त्रिकाला बाधित असलेल्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की साधूंना, संतांना, आम्ही सज्जनांना जे ज्ञान भूतकाळात झालं, जे ज्ञान भविष्य काळात होणार आहे आणि जे ज्ञान वर्तमान काळात झालेलं आहे, म्हणजे समर्थ त्याही काळामध्ये होते. जसे जगद्गुरू संत तुकाराम महाराज होते, अनेक संत होते, तसंच आत्मज्ञानी संत आजही असतील. म्हणून समर्थ म्हणतात, भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान ते सांगी जायला आता. जे या संतांनी ब्रह्मज्ञान सांगितलं ते आता मी तुम्हाला सांगतो आहे. तीर्थे व्रते तपे दाने कोणकोणत्या कारणाने आम्हाला पुण्यसंचय होतो त्याची जागा समर्थांनी सांगितली आहे. तीर्थे व्रते तपे आणि दाने, जे न जोडे धूम्रपाने, पंचाग्नी गोरांजने, जे प्राप्त होत नाही. कशाने होत नाही? तीर्थाटन केल्याने पण प्राप्त होत नाही. जे व्रतवैकल्याने प्राप्त होत नाही, जे तपाने प्राप्त होत नाही, जे दानाने सुद्धा प्राप्त होत नाही, जे धूम्रपाने म्हणजे तप करून, यज्ञ करून त्या धुराचं सेवन करतात, म्हणून त्याला धूम्रपान म्हटलेलं आहे. सिगारेट ओढणं नाही. धूम्रपान म्हणजे जे यज्ञ करताना जो धूर करतात ते धुराचं सेवन करणं म्हणजे.
धूम्रपान. पंचाग्नी याचा अर्थ 5 प्रकारचे अग्नी आजूबाजूला पेटवले जातात. 4 प्रकारचे 4 अग्नी चारही बाजूला पेटवतात आणि वर सूर्य तळपत असतो, याला म्हणतात पंचाग्नी. 4 बाजूला 4 अग्नी, कुंड पेटवायचे, मध्ये आपण बसायचं आणि वर सूर्य तापलेला असताना तेव्हा साधना केली जाते, त्याला पंचाग्नी साधना म्हणतात. त्यानंतर गोरांजने याचा अर्थ शरीर जळेपर्यंत आपण तपस्या करणे. जे प्राप्त नव्हे हे एवढं करून सुद्धा जे प्राप्त होणार नाही त्या गोष्टी तुम्हाला सांगतो. सकळ साधनांचे फळ, ज्ञानाची सिगची केवळ, जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे. ज्ञानाची सिगची केवळ याचा अर्थ संपूर्ण ज्ञान, याचा अर्थ पूर्ण मिळालं, आत्मज्ञान प्राप्त झालं. आणि जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे, जे आपल्याला संशय आहेत, शंका आहेत, त्यामुळे हे सगळेच्या सगळे संशय लयाला जातात. ते ज्ञान तुम्हाला मी सांगतो, ते पुढे ऐका. ज्ञान कुठे कुठे सापडेल? 56 भाषा तितुके ग्रंथ, आदी करून वेदांत, या इतुकियांचा ग्रहणार्थ एकच आहे. जितक्या भाषा आहेत तितके ग्रंथ उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर वेदांत म्हणजे उपनिषद आहे. या इतुकियांचा गहनार्थ एकच आहे. या सगळ्या ग्रंथांचा विचार जर केला तर त्याचा एकच अर्थ आहे. काय अर्थ आहे? जे नेनवे पुराणी, की जे पुराणाला माहीत नाही, या सगळ्या ग्रंथांचं सार मानलं आहे. कोटी ग्रंथ जर आम्ही आणले, त्यांचं वाचन केलं, तर त्याचं सार जर शोधून काढण्याचा प्रयत्न जर केला तर त्या सगळ्यांचा सार एकच निघतो. हे सार कोणाला कळणार नाही, ते मी तुला थोडक्या शब्दात सांगतो. जे ज्ञान कोणाकोणाला कळलं नाही, पुराणाला कळलं नाही, जेथे सिनले वेदवाणी तेची आता येची क्षणी बांधीन गुरुकृपे. वेदवाणींना कळलं नाही, मी आता तुम्हाला सांगतो आहे. ते जे सांगतो आहे ते पुराणांना कळलं नाही, वेदांनी नेती म्हटलं. हे ज्ञान कोणाला कळलं नाही, ते गुरुकृपेने जे मला कळलं आहे ते मी तुमच्या समोर मांडतो आहे. म्हणजे मला माहीत नाही, ज्याने जे मला सांगितलं, त्यांनी जे मला सांगितलं ते मी तुमच्या समोर आणून ठेवतो. आता समर्थांचे गुरु कोण? तर प्रभू रामचंद्र. हे समर्थांचे सद्गुरू होते, म्हणून सद्गुरूंनी आम्हाला उपदेश केला. तो उपदेश म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष घेतलेला आहे. तो प्रत्यक्ष उपदेश त्यांनी जो केला, तो उपदेश मी तुम्हाला सांगतो. अजून काय समर्थाने आत्मप्रचिती सांगावी हो? गुरुप्रचिती आली आणि समर्थांनी आत्मप्रचिती घेतली आणि ती तुम्हाला सांगितली. गुह्यातील गुह्यतम जे ज्ञान आहे ते आपल्या समोर अगदी सोपं आणि सरळ करून सांगितलेलं आहे. पाहिले नसता संस्कृती, मी संस्कृत पाहिलं नाही, रोग नाही महाराष्ट्र ग्रंथी. मी काही मराठी भाषेचे ग्रंथही मी फार वाचून त्याचे काही मी गतिप्राप्त त्याची केली नाही. हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरू स्वामी. मला जे प्राप्त झालेलं आहे ते मला कोणाकडनं प्राप्त झालं नाही, तर ते मला माझ्या सद्गुरूंकडं मला मिळालेलं आहे. म्हणून आम्हाला जे मिळत असते ते सद्गुरू कृपेने मिळते. ते सद्गुरू कृपेने मिळते. जे बाहेरून मिळते ते अभ्यासाने मिळते, जे आतून मिळते ते सद्गुरू कृपेने मिळते. म्हणून समर्थ म्हणतात, सिद्ध मुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव, जेणे सुखे महादेव डुलत सदा. सिद्ध मुनी श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी पुरुष यांचा जो स्वानुभव आहे आणि त्या सुखाच्या योगे महादेव सदा डुलत असतात. पुढे समर्थ म्हणतात, जे वेदशास्त्रांचे सार, सिद्धांत धादांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकांस होय. जे वेदशास्त्रांचे सार आहेत त्याची गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती याची प्राप्ती भाविकांना त्यांच्या भाग्यानुसार होत असते. म्हणून पुढे म्हटले समर्थांनी, साधू संत आणि सज्जन भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान जे सांगितलेलं आता भूतकाळामध्ये होऊन गेलेलं, जे ज्ञान भूतकाळामध्ये होऊन गेलेलं वर्तमान काळामध्ये हयात असेल आणि पुढे भविष्य काळात होणारे आहे, तसे ते साधू संत आणि सज्जन या सर्वांचे जे गुह्य ज्ञान आहे ते आता मी तुला सांगतो आहे. तीर्थव्रते तपे दाने, जे न जोडे धूम्रपाने, पंचाग्नी गोरांजने, जे प्राप्त नव्हे ते गुह्य ज्ञान. तीर्थे व्रते तपे दाने यांनी किंवा धूम्रपान पंचाग्नी साधन गोरांजने यांनी प्राप्त होत नाही. म्हणून म्हटले, सकळ साधनांचे फळ, ज्ञानाची
सिगची केवळ जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे. ते ज्ञान म्हणजे सर्व साधनांचं फळ आहे. ज्ञानाचं केवळ शिखरच असून त्याच्या योगाने संशय हा पूर्णतः नष्ट होऊन जातो. 56 भाषा तितुके ग्रंथ आदी करून वेदांत या इतुकियांचा गहनार्थ एकची आहे. जगात 56 म्हणजे अनेक भाषा आहेत आणि त्यात तसेच अनेक ग्रंथसुद्धा आहेत. जितक्या भाषा आहेत तेवढे ग्रंथसुद्धा आहेत. त्या सर्व ग्रंथांचा आणि मुख्यत्वे वेदांतांचा गहन अर्थ हा एकच आहे, तो म्हणजे आत्मज्ञान. जे नेनवे पुराणी जेथे सिनल्या वेदवाणी तेची आता येची क्षणी बोधीन गुरुकृपे. ज्याचे ज्ञान पुराणांना नाही, ज्याचे वर्णन करताना वेदही शिनले, तेच ज्ञान आता मी या क्षणी तुम्हाला गुरुकृपेने सांगत आहोत. पहिले नसता संस्कृती ऋग नाही महाराष्ट्र ग्रंथी हृदयी बसल्या कृपामूर्ती सद्गुरू स्वामी. श्री समर्थ म्हणतात की संस्कृत ग्रंथात काय आहे हे मी पाहिलेलं नाही, मराठी ग्रंथात माझा प्रवेश नाही, पण कृपामूर्ती सद्गुरू समर्थ स्वामी माझ्या हृदयात बसलेले आहेत. आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपेसहित हृदयी वसे. आता संस्कृत पाहायची गरज नाही, कृपा करून माझा स्वामी हा माझ्या हृदयामध्ये आता वास करतो आहे. कोण म्हणतात? तर समर्थ म्हणतात. म्हणून आपण ग्रंथ सुरू करताना आपण श्लोक म्हणतो. म्हणून म्हटलंय समर्थाने की संस्कृत ग्रंथात काय आहे हे मी पाहिलेलं नाही आणि मराठी ग्रंथात माझा प्रवेश नाही. त्यामुळे सद्गुरू स्वामी हे माझ्या हृदयात बसलेले आहेत आणि हे सगळं निरूपण ते तुम्हाला सांगत आहेत. त्यामुळे मला आता संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथाची आवश्यकताच नाही, कारण माझा स्वामी कृपेसहित माझ्या हृदयातच बसत आहे. पुढे म्हटलं आहे, मला वाटते अंतरित्वा असावे, तू माझ्या अंतःकरणामध्ये वास करावा, असं समर्थ म्हणतात. माझ्या अंतःकरणात त्यांनी वास केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. म्हणून आम्ही प्रार्थना करतो की समर्थांनी आमच्या हृदयामध्ये वास करावा. समर्थ म्हणजे सद्गुरू स्वामी यांनी आपल्या हृदयामध्ये वास करावा. म्हणून म्हटलं आहे, मला वाटते अंतरित्वा वसावे, तू वसावं, तुझ्या दासबोधासी तुवा बोध व्हावे. तुझा जो दासबोध आहे म्हणजे त्यांना त्यांच्या गुरूंनी जो बोध करून दिला आहे, त्यांच्या सद्गुरूंनी जो बोध करून दिला आहे, तो बोध आता मी तुम्हाला सांगतो आहे. तो आता सांगावा. आता तर समर्थ सांगतायत हे आपल्याला अनुभवास आला आहे, कारण समर्थ जिथे बसलेले आहेत ग्रंथ रूपाने, शब्द रूपाने, मायेच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून समर्थांना प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे, म्हणजे समर्थांना आत्मप्रचितीतून ज्ञान प्राप्त झालं, गुरुप्रचितीतून ज्ञान प्राप्त झालं, पण ते त्यांनी मायेच्या माध्यमातून, कोणाच्या? मायेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवलं, कारण शब्द ही माया आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, पहा, आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपेसहित हृदयी वसे. सुंदर ओवी आहे. तो नुसता बसत नाही, कारण लोक बसणारे जे असतात ते काहीही करत नाही, ते कृपा करतात आणि तेथे बसतात, ते तुमच्या कल्याणाचा विचार करतात. सद्गुरू नुसते बसत नाही तर ते कृपेसहित बसतात. त्यांची कृपा झाली आणि म्हणूनच तर आम्हाला अध्यात्म अभ्यास करण्याची इच्छा झाली. तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये ते सद्गुरू वास करतात आहे, ते आहेत आणि म्हणून तुम्हाला हे सगळं ऐकण्याची इच्छा झालेली आहे. या मायेमध्ये सगळं भूलभुलैया जे आहे ते सगळं टाकून, सगळे चित्ताला विचलित करणारे किंवा चित्ताला चलित करणाऱ्या घटना, चलित करणाऱ्या चित्ताला गोष्टी बाजूला सारून अध्यात्मातला सार आम्ही ऐकण्यासाठी तयार झालो आहोत. याचाच अर्थ सद्गुरूंची कृपा तुमच्यावर झालेली आहे. सद्गुरू कृपा दुसरे नाहीच आहे. माझ्या कल्याणाचा मार्ग मीच चालू लागलेलो आहे, याचा अर्थ सद्गुरू कृपा झाली आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे बघा, न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास प्रज्ञेविन सौरस सद्गुरू कृपा. समर्थांनी पुढे म्हटलं आहे, न करिता वेदाभ्यास आणि अथवा श्रवण सायास म्हणजे वेदांचा अभ्यास केला नाही,
श्रवणाचं सायास नाही, प्रयत्ने विन सौरस सद्गुरु कृपा. वेदांचा अभ्यास न करता किंवा श्रवणाचे सायास न करता प्रयत्नाशिवाय सद्गुरु कृपा रूपी अमृतमय प्रसाद मला लाभला आहे. काही करण्याची गरज नाही आहे. सद्गुरु कृपा झाली की वेदाभ्यासाची गरज नाही. समर्थ सगळं समजून सांगतात आहे. सद्गुरु कृपा प्राप्त झाल्यानंतर प्रयत्नांची गरज आहे. सद्गुरु कृपा ज्यावेळी प्राप्त होते त्यावेळी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण सद्गुरु आता माझ्या हृदयामध्ये वसले आहेत. आता ते मला निरंतर तेवत ठेवायचे आहेत. त्यामुळे मला अभ्यास करणं गरजेचं आहे. सद्गुरु कृपा प्राप्त झाल्याशिवाय सद्गुरु कृपा प्राप्त झाल्यानंतर प्रयत्नांची गरज नाही. श्रवणाचा सायासही करण्याची गरज नाही. श्रवण त्रास का करतो? तर आम्हाला आमचं उमगत नाही म्हणून. ते एकदा कळलं तर ऐकणे सुद्धा थांबते. कारण ऐकण्याचे प्रयोजनच संपते. जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, कळलं की माणसाला काहीही करायची गरज पडत नाही. म्हणून ते म्हणतात आहे की एकदा सद्गुरू प्रसन्न झाले, त्यांनी मला ज्ञानबोध दिला की मला वेदाभ्यास करण्याची गरज नाही. मला कुठला श्रवण सायास करण्याची गरज नाही. सायास म्हणजेच प्रयत्न. त्याप्रमाणे प्रज्ञेविन सौरस, मी विना प्रयत्नाने प्रज्ञेविन सौरस, सद्गुरु कृपा, मला प्रत्यक्ष सद्गुरूचा गोड प्रसाद म्हणजे सौरस, तो गोड प्रसाद आम्हाला प्राप्त होतो फक्त सद्गुरूंनी कृपा करावी. आणि हा सगळा प्रपंच कशासाठी आहे? हा सगळा प्रपंच सद्गुरूंनी प्रसन्न व्हावं आणि त्यांनी आमच्या हृदयात वास करावा आणि आमच्याकडनं ते सगळं चांगलं करून घ्यावं, यासाठी परमेश्वराची आराधना आहे. परमेश्वराची आराधना यासाठी आहे की त्याने हृदयी वास करावा आणि त्यांनी आम्हाला सत विवेकबुद्धी देऊन हे सगळं अध्यात्मसार जाणून घेण्यासाठी आमची मनबुद्धी तयार करावं. म्हणून समर्थ म्हणतायत पुढे. म्हणून समर्थांनी म्हटलंय, आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत, माझा स्वामी कृपे सहित हृदयी वसे. न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास, प्रज्ञेविन सर्वस सद्गुरु कृपा. वेदांचा अभ्यास न करता किंवा श्रवणाचे सायास न करता प्रयत्नाशिवाय सद्गुरु कृपारूपी अमृतमय प्रसाद मला लाभलेला आहे. ग्रंथ मात्र महाराष्ट्र, समर्थता पुढे म्हणतात, ग्रंथ मात्र महाराष्ट्र, त्याहून संस्कृत श्रेष्ठ. त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर तो वेदांत. मराठी भाषेत ग्रंथ आहेत पण त्याहूनही संस्कृत भाषेतील ग्रंथ श्रेष्ठ आहे व संस्कृत ग्रंथातही वेदांत ग्रंथ फार श्रेष्ठ आहेत. म्हणून समर्थांनी पुढे म्हटले, एकापेक्षा एक जास्त ज्येष्ठ, एकापेक्षा एक जास्त ज्येष्ठ, एकापेक्षा एक जास्त श्रेष्ठ असे शब्द वापरले आहेत. समर्थ म्हणतात, ग्रंथामध्ये मराठी ग्रंथ, त्या मराठी ग्रंथांमध्ये संस्कृत श्रेष्ठ, संस्कृतामध्ये सुद्धा वेदांत श्रेष्ठ. म्हणून पुढे म्हटलं आहे, त्या वेदांता परते काही सर्वथा श्रेष्ठ नाही, जेथे वेदगर्भ सर्वही प्रगट झाला. त्या वेदांतापेक्षा दुसरे श्रेष्ठ काहीही नाही. कारण त्या सर्व वेदांचे सार आहे. 4 जे वेद आहेत, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, हे जे 4 वेद आहे त्यांचं सगळं सार हे वेदांतापेक्षा दुसरं काही नाही. कारण त्याच्या सगळ्या सार, जे 4ही सार जे आहे त्यांचं सार प्रगट केलेलं आहे. म्हणून म्हटलं आहे की समर्थ म्हणतात की बाबा त्या वेदांच्या पेक्षा श्रेष्ठ या जगात काहीच नाही आहे. त्या वेदांतापेक्षा श्रेष्ठ या जगात काहीच नाही. म्हणून आम्ही या ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे. त्यामध्ये जे सार सांगितलं आहे ते सार आम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की वेदगर्भ, वेदांचा गर्भ, वेदांच्या आतलं गुह्य काय आहे तर परमार्थ, परम असा अर्थ, म्हणून तो परमार्थ. तो परमार्थ म्हणजे वेदांचा गर्भ आहे, ते प्रगट झाला. म्हणून पुढे म्हटलं आहे, असो ऐसा जो वेदांत, त्या वेदांचाही मथितार्थ, अति गहन जो परमार्थ, तो तू एक आता. असो ऐसा जो वेदांत म्हणजे वेद हे श्रेष्ठ आहे आणि त्या परमार्थाचा जर तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा असेल तर तू काय कर, तर समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतात आहे, अरे गहनाचेही गहन ते तू जाण सद्गुरु वचन, सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. अरे त्या गहनाचेही गहन
जे सद्गुरूंचं वचन जे आहे त्या गहनांचं गहन म्हणजे जे सद्गुरू वचन आहे ते तू जाणून घे. त्या सद्गुरू वचनामुळे निश्चितपणे समाधान तुला प्राप्त होईल. या गहनातून गहन आहे. गहनातून गहन काय आहे तर सद्गुरू वचन आहे. म्हणून पुढे म्हटलंय सद्गुरू वचन तोची सिद्धांत, सद्गुरू वचन तोची वेदांत, सद्गुरू वचन तोची धादांत सप्रचिताता. समर्थ म्हणतायत आता वेदांताचा अर्थ काय दिलाय त्यांनी? सद्गुरूंनी जे सांगितलं त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे, त्याचं नाव आहे वेदांत. वेदांच्या अंती सद्गुरूच सांगतात आहे की म्हणून त्याला वेदांत असं म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात असा जो सर्वश्रेष्ठ वेदांत आहे त्या वेदांताचा मतितार्थ असा जो अति गहन परमार्थ आहे तो तू आता आहे. म्हणून म्हटले अरे गहनाचेही गहन ते तू जाण सद्गुरू वचने समाधान निमस्त आहे. अरे त्या गहनाचेही गहन म्हणजे सद्गुरू वचन ते तू जाणून घे आणि त्या सद्गुरू वचनामुळे नक्कीच तुला समर्थ म्हणतात समाधान प्राप्त होईल. म्हणून पुढे म्हटलं आहे सद्गुरू वचन तोची सिद्धांत, सद्गुरू वचन तोची वेदांत, सद्गुरू वचन तोची धादांत सप्रचिता आला. म्हणजे सद्गुरू वचन हा वेदांतच आहे. सद्गुरू वचन हाच वेदांत आहे आणि तोच सिद्धांत आहे आणि तेच प्रत्यक्ष अनुभवलेलं आपलं ज्ञान आहे, जे माझ्या स्वामींचे अत्यंत गहन वचन आहे आणि ज्याने माझे अत्यंत समाधान आता झालेले आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने प्रचितीसहित. समर्थ म्हणतात सप्रचिताता म्हणजे प्रचितीसहित मी ते अनुभवलेलं आहे. सद्गुरू वचन वेदांत आहे, सद्गुरू वचन सिद्धांत आहे आणि सद्गुरू वचन धादांत आहे, सप्रचित आहे. ते आम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर फक्त सद्गुरू वचनच आम्ही मानावं, सद्गुरूंच्या चरणी आपण लीन व्हावं, सद्गुरूंनी सांगितलं तसं करावं, बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. म्हणून पुढे समर्थ म्हणतात जे अत्यंत गहन माझ्या स्वामींचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले. समर्थ स्वतःची आत्मप्रचिती या ओवी सांगतात आहे. समर्थ म्हणतायत जे मुळात गहन आहे ते माझ्या स्वामींचं वचन आहे, जेणे माझे समाधान अत्यंत झाले. म्हणजे माझं समाधान सद्गुरूंच्या वचनाने झालेलं आहे. माझ्या सद्गुरूंनी मला जी वचनं सांगितली आहेत तेवढ्याने मी समाधानी झालो आहे. ते वचन म्हणजे सद्गुरूंचं वचन आहे. मी आता तुम्हाला ते पुढे सांगतो आहे, ते तुम्ही ऐका. हे माझे जीवींचे गुज. समर्थ काय म्हणतात? ते हे माझे जीवींचे गुज मी सांगेन म्हणतो तुझ, जरी अवधान देसी मज तरी आता एक क्षणी. म्हणजे ते हे माझ्या जीवींचे गुज मी तुला आता सांगतो म्हणतोय. जर तू नीट लक्ष देऊन ऐकणार असशील तर आता मी या क्षणी तुला ते सांगतो आहे. म्हणून समर्थ म्हणतायत स्वतःची आत्मप्रचिती समर्थ या ओळीमध्ये सांगतात. म्हणून समर्थाने सांगितले आहे की सद्गुरूंनी मला जे वचन दिलं आहे, जे मुळात गहन आहे, ते माझ्या स्वामींचं वचन आहे, जेणे माझं समाधान अत्यंत झालेलं आहे. माझं समाधान म्हणजे माझं समाधान सद्गुरूंच्या वचनाने झालेलं आहे. माझ्या सद्गुरूंनी मला जी वचनं सांगितली तेवढ्याने मी समाधानी झालो आहे. ते वचन म्हणजेच सद्गुरूंचे वचन मी आता तुम्हाला सांगतो आहे. ते हे माझे जीवीचे गुज म्हणजे गुप्त अंतःकरणाचं जीवीचं माझ्या अंतरामध्ये असलेलं जे गुह्य आहे, गुह्यातील गुह्य जे आहे ते मी आता तुला सांगतो आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे समर्थ म्हणतात मी सांगेन म्हणतो तुझं, जरी अवधान देसी मज तरी आता येच क्षणी. मग एवढं मी तुला सांगतो आहे. समर्थ म्हणतात एवढं मी तुला सांगतो आहे, जरी अवधान मी सांगेन म्हणतो तुझं काय तर जीवींचे गुज, माझे जीवीचे गुज तुला मी सांगतो आहे. मी सांगेन म्हणतो तुझं, जरी अवधान देसी मज तरी आता येच क्षणी. आता या क्षणी मी तुला आता ते सांगतो आहे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये म्हटलंय मी सांगेन म्हणतो तुझं, जरी अवधान देसी मज तरी आता येच क्षणी. मग एवढं मी तुला सांगतो आहे, मग तू आता मात्र ऐकण्यास तयार आहेस का? हे वचन समर्थ म्हणतात हे वचन कोणाचं आहे तर ते माझं नाही. समर्थ म्हणतात हे वचन माझ्या सद्गुरू माऊलींचं आहे. त्यांना आत्मप्रचिती प्राप्त केलेली आहे त्यांनी.
त्यांना गुरुप्रचिती प्राप्त झालेली आहे आणि ते म्हणतात आता ते गुह्य ज्ञान, आता ते गुह्य त्यांचं जे वचन आहे, ज्या वचनाने मी समाधानी झालो आहे, आता तू सुद्धा समाधानी होशील, म्हणून त्यासाठी तू ते वचन ऐकण्यासाठी तू आता सावध हो, ते आता मी तुला सांगतो आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे, शिष्य म्लान वदने बोले धरिले सदृढ पाऊले, मग बोलो आरंभिले गुरुदेवे. जोपर्यंत शिष्याला तळमळ नाही, जोपर्यंत शिष्याला त्याची आवड नाही, तळमळ नाही, तोपर्यंत सद्गुरू कृपा करत नाहीत. आमची किती तळमळ आहे त्या तळमळीवर सद्गुरू कृपा करत असतात. आमच्या इच्छा आहेत त्या भौतिक सुखाच्या आहेत. मग सद्गुरू शिष्याची योग्यता पाहतात, त्या योग्यतेनुसार त्याला तो बोध करतात. आमची योग्यता वाढली म्हणजे सद्गुरू आमच्यावर कृपा करणार आहेत, म्हणून ज्याला जेवढं सहन होईल तेवढं द्यावं. आमची योग्यता आम्ही वाढवली की सद्गुरू कृपा करण्यासाठी तेथे बसलेलाच आहे. ते ग्रंथ रूपाने तुम्हाला सांगतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की माझं सगळं ज्ञान, माझं सगळं सत्स्वरूप या ग्रंथामध्ये मी सामावून ठेवलेलं आहे. म्हणून समर्थाने म्हटलं आहे, आत्मा राम दासबोध, माझा आत्मा आहे. दासबोध हा माझा आत्मा आहे. आत्मा राम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता करू नका भेद भक्तजनी, करू नका खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, सायोज्यतेची वाट गवसेल की. तुम्हाला सायोज्यता प्राप्त होईल, प्रत्यक्ष ब्रह्माची अनुभूती होईल, पण त्यासाठी याच्यावर विश्वास ठेवा. माझ्या सद्गुरूने जे मला सांगितलं ते मी लिहून ठेवलेलं आहे. शिष्य आता अधिकारी झालेला आहे. शिष्य पायाजवळ बसलेला आहे. सद्गुरूचे तो पाय सेवन करतो आहे आणि सद्गुरूंना म्लान वचन म्हणजे दीनवाणे हात जोडून प्रार्थना करून म्हणतो आहे, ते ऐका. समर्थ माझा शिष्य म्लान वदने बोले धरिले सदृढ पाऊले, मग बोलो आरंभिले गुरुदेवे. हे ऐकतात. शिष्याने गुरुची पावले सदृढ धरली आहे आणि तो दीनपणे बोलू लागला, तेव्हा मग गुरुदेवांनी सद्गुरूने बोलण्यास आरंभ केला. पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे की त्यानंतर आता तो बोलण्याला प्रारंभ केलेला आहे. शिष्य म्लानवदने बोले धरिले सदृढ पाऊले, मग बोलो आरंभिले गुरुदेव. जेव्हा शिष्याने गुरूंना प्रार्थना केली की हे देवा, जेव्हा शिष्याने गुरूंना प्रार्थना केली, शिष्य म्लानवदने बोले धरिले सदृढ पाऊले, मग बोलो आरंभिले गुरुदेवे. म्हणजे जेव्हा शिष्याने गुरूंना प्रार्थना केली की देवा आता मला तुझं ब्रह्मज्ञान सांग, त्यावेळेस सद्गुरू प्रसन्न होतात आहे आणि सद्गुरू प्रसन्न होऊन शिष्याच्या पाठीवर हात ठेवून सद्गुरू त्यांना ब्रह्मज्ञान सांगतात आहे. कारण शिष्याची योग्यता वाढलेली आहे. हो, सद्गुरूंची तळमळ पहिल्यापासूनच आहे, पण मूल जोपर्यंत मोठं होत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान देता येत नाही. पक्षाला जोपर्यंत पंख येत नाहीत, पंखात बळ येत नाही, तोपर्यंत त्याला उडता येत नाही. त्यामुळे सद्गुरू तर बसलेच आहेत शिकवण्यासाठी, परंतु शिष्याची योग्यता आता वाढली पाहिजे. शिष्याची योग्यता आता वाढलेली आहे. सद्गुरू अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि प्रसन्नपणे आपल्या शिष्याला सांगतात आहे. गुरुदेवाने आरंभ केला आणि वाक्य आरंभ केला आणि समर्थ काय बोले, अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथीचा अर्थ अतर्के, तो ही सांगतो दे ऐक्य गुरुशिष्य जेथे. समर्थाने ते वाक्य आता सांगितलेलं आहे की अहम ब्रह्मास्मी. समर्थ म्हणतात अहम ब्रह्मास्मी म्हणजे समजत नाही, तोही सांगतो ऐक्य गुरुशिष्य जेथे. अतर्क्य असलेला अहम ब्रह्मास्मीचा अर्थ मी तुला येथे सांगतो आहे. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे 4 महावाक्यापैकी. त्याचा अर्थ तर्काने जाणता येत नाही, तो अर्थ मी तुला सांगतो आहे. त्याच्या योग्य गुरुशिष्य या अर्थाच्या ठिकाणी एकरूप होऊन जातात. म्हणून समर्थ म्हणतात 2 शब्द इथे आलेले आहेत, अहम आणि ब्रह्म. 2 शब्द कोणते, अहम आणि ब्रह्म. शिष्य झाला अहम आणि गुरु झाला ब्रह्म. म्हणून गुरु आणि शिष्य हे एकच आहेत. हा गुरु शिष्याचा अर्थ मी तुला येथे सांगतो आहे. समर्थ म्हणतात आहे मीच ब्रह्म आहे, त्याची तू अनुभूती घे. ऐक शिष्या येथीचे वर्म. आता ऐक शिष्या येथीचे वर्म. इथले वर्म काय आहे ते तू आता ऐक. धरूची नको,
म्हणून तू आता अशा प्रकारचा संदेह धरू नको. हे बघ, सगळ्या प्रकारचं ज्ञान आता मी तुला देतो आहे. वेदांनी जे सांगितलं आहे महावाक्य, चारही महावाक्य आपण सर्वांनी त्याचा अर्थ जर पाहिला तर सगळ्यांचा अर्थ मात्र एकच आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आता तुम्हाला वर्म सांगतो आहे. ऐक शिष्या, येथेची वर्म स्वये तुची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. म्हणून तू स्वतः ब्रह्म आहेस याची जर तुला अनुभूती घ्यायची असेल तर आम्ही ज्या नवविधा भक्ती पाहिली, जी नवविधा भक्ती आम्ही पाहिली, त्या नवविधा भक्तीचा म्हणजे सर्वात महत्त्वाची भक्ती जी शिखरावर आहे, ज्याची उंची सर्वात जास्त आहे, समर्थ त्याचा उल्लेख पुढे आता करतात आहे. श्री गुरुदेव म्हणतात आहे, समर्थ म्हणतात की हे शिष्या, येथे जे रहस्य आहे ते तू ऐक. तू स्वतःचं ते ब्रह्म आहेस, तू स्वतःच ब्रह्म आहेस, याविषयी संदेह अथवा भ्रम धरूच नको. म्हणून म्हटलंय, नविधा प्रकारे भजन, त्यात मुख्य ते आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन की जेला आता. आता तुला मी आत्मनिवेदन सांगतो आहे. आत्मनिवेदन भक्ती ही मनुष्याची सर्वात महत्त्वाची भक्ती मानली जाते. मनुष्य भक्ती सांगितलेली आहे. त्यास मनुष्य आत्मनिवेदन ते समग्र प्रकारे कथन की जेला आता. श्रवणम नवविधा भक्ती समर्थाने नवविधा भक्ती सांगितलेल्या आहे. त्यामध्ये समर्थ म्हणतात आहे की नवविधा भक्तीमधील मुख्य जे भजन आहे ते आत्मनिवेदन आहे. ते तुला मला आता समग्र वर्णन करून सांगायचं आहे. म्हणून ते सांगायला सुरुवात करतात. तेथील नवविधा भक्ती म्हणजे श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि शेवटची आहे नवविधी आत्मनिवेदन. मग शेवटची कोणती आहे? आत्मनिवेदन आहे. सगळ्या भक्तीचं परिवसन आत्मनिवेदनामध्ये झालं पाहिजे. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत 8 भक्ती आहेत, पण जेव्हा 9व्या भक्तीमध्ये आम्ही प्रवेश करतो त्यावेळेस ती आत्मनिवेदन भक्ती होते. म्हणून आत्मनिवेदनासाठी समर्थ पुढे म्हणतात आहे, आत्मनिवेदनासाठी हे तू समजून घे. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती यथान्वये, प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती. समर्थ काय म्हणताय तर विश्वोत्पत्ती होताना ही पंचमहाभूते ज्या क्रमाने निर्माण होतात त्या क्रमानेच ती कल्पांतात लय पावत जातात. एवढेच नव्हे तर प्रकृती आणि पुरुष यांचाही ब्रह्मात लय होऊन ती ब्रह्मरूपच होतात. म्हणून म्हटलं आहे, समर्थाने म्हणतात आहे की ज्यांना आम्ही पाहतो ते सगळं पंचमहाभूत हे कल्पांती नासती यथान्वये, ज्याप्रमाणे ते निर्माण झालं त्याप्रमाणे त्यांचा लय सुद्धा आहे. जो जन्माला आलं त्याचं जसं मरण आहे तसं पंचमहाभूत ही निर्माण झाली याचा अर्थ त्यांचा नाश सुद्धा होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की प्रकृती पुरुष जिये, या पंचभूतातून प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही तेही ब्रह्म होती. जर इकडे पंचमहाभूत जर नष्ट होतात आहे तर मग राहणार काय आहे तर प्रकृती आणि पुरुष. प्रकृती नष्ट होऊन जाईल आणि पुरुष जो आहे तोही तिथे राहणार नाही. म्हणून सगळे ब्रह्मरूप होऊन जातील. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती यथान्वये, प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती. म्हणजे विश्वोत्पत्ती होताना, विश्वोत्पत्ती म्हणजे विश्वाची उत्पत्ती होताना ही पंचमहाभूत, समर्थ म्हणतात ही पंचमहाभूत काय झाली, ज्या क्रमाने निर्माण झाली त्या क्रमानेच ती कल्पांतात लय पावतात आहे. एवढेच नव्हे तर समर्थ म्हणतात की प्रकृती आणि पुरुष यांचाही ब्रह्मात लय होऊन ती ब्रह्मरूपच होतात आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ज्यांना आम्ही पाहतो ते सगळे पंचमहाभूत हे कल्पांती नासती यथान्वये, ज्याप्रमाणे ते निर्माण झाले त्याप्रमाणे त्यांचा लय सुद्धा आहे. जो जन्माला आला त्याचं मरण आहे, तसं पंचमहाभूत ही निर्माण झाली याचा अर्थ त्याचा नाश सुद्धा आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, प्रकृती पुरुष जिये, या पंचभूतातून प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही तेही ब्रह्म होती. जर इकडे पंचमहाभूत जर नष्ट होतात आहे तर मग राहणार काय आहे तर प्रकृती आणि पुरुष. प्रकृती ही नष्ट होऊन जाईल आणि पुरुष जो आहे तोही तिथे राहणार नाही, सगळे ब्रह्मरूप होतील. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे नुरता, आपणही नुरे तत्वता, ऐक्य रूपे ऐकता मुळीच आहे.
अगदी सोपा दृष्टांत आहे. आरशासमोर जर आपण उभे आहात, आरशामध्ये दिसणारं प्रतिबिंब आणि तुम्ही मूळ पुरुष म्हणजे बिंब, हे दोन सध्या द्वंद्व दिसते आहे. ते कुठपर्यंत दिसते आहे? जोपर्यंत या ठिकाणी आरसा आहे तोपर्यंत ते दिसते आहे. एकदा का तुमच्या समोरचा तो आरसा निघून गेला तर प्रतिबिंब कुठे गेलं हो? प्रतिबिंब शिल्लकच राहिलं नाही. तो नुरे तत्वता, ते स्वतःचं त्याच्यातलं प्रतिबिंब संपून गेलं. आणि त्यामुळे जर प्रतिबिंबच संपलं तर त्यामुळे बिंबही संपते. म्हणजे मी समोर उभा आहे आरशासमोर, आरसा बाजूला केल्यामुळे माझं ते जे चित्त आहे ते प्रतिबिंबामध्ये दिसत होतं. माझं जे चित्त आक्रोशीने जात होते तर ते अट्रॅक्शन संपलं होतं. त्यामुळे दृश्यसृष्टी जर आपल्या डोळ्यासमोरून निघून गेली तर काय शिल्लक राहणार? काही शिल्लक राहणार नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात, दृश्य पदार्थ आटता आपणची नुरे. सर्व दृश्य पदार्थ नाहीसे झाले की ज्याला आपण मी म्हणतो तोही राहत नाही. कारण मुळातच परमात्मा एकरूपच असल्याने एकरूपता स्वाभाविकच आहे. जे डोळ्यांनी दिसते ते नष्ट होते, कल्पांतिका होईना पण नष्ट होते. त्यामुळे आपण सुद्धा नष्ट होतो. जसं साखरेतला जर गोडवा काढून टाकला तर तिला साखर कोणी म्हणत नाही. तशा प्रकारे आम्ही जर त्या भगवंताच्या मध्ये विलीन झालो तर प्रकृती शिल्लक राहणार नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, सृष्टीची नाही वार्ता तेथे मुळीचा ऐक्यता, पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे. जेथे सृष्टीचीच वार्ता नाही, ती पण मूळ स्वरूपात विलीन झाल्यावर एकटे एक ब्रह्मच, परब्रह्मच तेवढे उरते. मग पिंड ब्रह्मांड पाहू गेल्यास ते कसे दिसणार? म्हणून समर्थ म्हणतायत, सृष्टीची नाही वार्ता. सृष्टी आहेच कुठे हो? समर्थांनी आणि सगळ्या शास्त्रांनी वेदांनी सृष्टीला आहे असं म्हटलेलं नाही आहे. त्याला मिथ्या असं म्हटलेलं आहे. मग जे मिथ्या आहे ते फक्त भासमान आहे. म्हणून भासमान जे आहे ते वाटणे आहे, भासणे आहे. म्हणून वाटणे आणि भासणे यात सत्यता नाही आहे. पाहण्यासाठी तू पहा, त्याच्यापेक्षा वेगळा हवा. जर त्याच्यात तू जर मिसळून गेला, सागर आणि नदी ही जर एक झाली तर सागर आणि नदी एक झाल्यानंतर कोणाला सागर म्हणायचंय आणि कोणाला नदी म्हणायचं? म्हणून सागर सागर राहत नाही आणि नदी नदी राहत नाही. ते सागर आणि नदी एकच होऊन जातात. म्हणून दोन संपून जातो, एकच होतो. तसं मनुष्य परमेश्वरापेक्षा वेगळा आहे. म्हणून आम्हाला दृश्य जगत दिसते आहे. तुम्ही एकरूप आल्यानंतर सर्व सारखंच आहे, एकच आहे. तो भेदाभेद भ्रम आहे. तो मानणं हे अमंगळ आहे. मग ब्रह्म सर्वत्र नटलेला आहे. उलट ब्रह्म पाहणे यासाठी ब्रह्माशिवाय वेगळं व्हावं लागेल. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलं आहे, ज्ञानवन्नी प्रगटे तेने दृश्य केराटे तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. ज्ञानरूपी अग्नी प्रकट झाल्याशिवाय त्यायोगे दृश्यरूपी केर कचरा जळून जातो. म्हणजे सृष्टीची नाही वार्ता तेथे मुळीचा ऐक्यता, पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे. जिथे सृष्टीचीच वार्ता नाही, ती पण मूळ स्वरूपात विलीन झाल्यानंतर एकटे एक परब्रह्म तेवढे उरते. मग पिंड ब्रह्मांड पाहू गेल्यास तेथे काय दिसणार आहे? तर ज्ञानरूपी अग्नी प्रगट झाल्यावर त्या योगे दृश्यरूपी केर कचरा जळून जातो. सर्व काही ब्रह्मरूप झाल्याने भिन्नत्वाचे मूळच नाहीसे होते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, उलट ब्रह्म पाहणे यासाठी ब्रह्माशिवाय वेगळं व्हावं लागेल. म्हणजे तसं समर्थ म्हणतायत की नदी ही एकत्र आल्यानंतर नदी ही नदी राहत नाही आणि सागर हा सागर राहत नाही. तसं मनुष्य परमेश्वरापेक्षाही वेगळा आहे. म्हणून आम्हाला दृश्य जगत दिसते. तुम्ही एकरूप आल्यानंतर सर्व सारखंच आहे, एकच आहे. तो भेदाभेद हा भ्रम आहे. तो मानणे हे अमंगळ आहे. मग ब्रह्म सर्वत्र नटलेला आहे. म्हणून पुढे आता दृष्टांत दिलाय समर्थाने, ज्ञानवन्नी प्रगटे तेने दृश्य केर वाटे तदाकार मूळ तुटे भिन्नत्वाचे. वन्नी म्हणजे अग्नी. केर तो नष्ट होतो. ज्ञान प्रगटलं की अज्ञान आपोआप दूर होणार. प्रकाश आला म्हणजे आपोआपच अंधार जाणार. त्याप्रमाणे हे ज्ञान एकदा प्रगट झालं की तुम्हाला काहीही शिल्लक राहणार नाही, काहीही दिसणार नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, मिथ्यत्वे वृत्ती फिरे तो दृश्य असताच ओसरे सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. समर्थ पुढे म्हणतात आहे, साक्षात्कार वृत्ती म्हणजे ज्ञानरूपी अग्नी प्रगट झाल्यावर त्यायोगे दृश्यरूपी केरकचरा जळून जातो आणि सर्व काही ब्रह्मरूप झाल्याने भिन्नत्वाचे मूळच नाहीसे होते. आणि म्हणून साक्षात्कारानंतर जर वृत्ती उद्भवली तरी ती जग सत्यत्वाने पाहतच नसल्याने दृश्य प्रपंच असून नसल्यासारखा होतो. या प्रकारे
सहजच आत्मनिवेदन होते. म्हणून पुढे म्हटलं आहे, असो गुरूंचे ठाई अनन्यता, तरी तुझं कायसी रे चिंता, वेगळेपणे अभक्ता रोची नको. असो जर तुझी जर गुरुच्या ठाई अनन्यता असेल तर तुला चिंता करण्याचे कारण नाही. अभक्त जसा स्वतःला भगवंतापासून वेगळा समजतो, तसे तू स्वतःला गुरुपासून वेगळा समजूच नकोस. आता हे आत्मज्ञान दृढ करण्याकरता तू सद्गुरु भजन कर. म्हणून म्हटलं आहे, आता ह्याची दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन. आता हे आत्मज्ञान दूर करण्यासाठी तू काय कर, सद्गुरु भजन कर. सद्गुरु भजन हे समाधान नेमस्त आहे. तू सद्गुरु भजन केलंस की तुला निश्चितच समाधान आहे. म्हणून म्हटलंय, या नाव शिष्य आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, भव भयाचे बंधन समूळ मिथ्या. शिष्या यालाच आत्मज्ञान म्हणतात. त्या योगे पूर्ण समाधान प्राप्त होते. भव भयाचे बंधन हे वास्तविक समूळ मिथ्याच असते. म्हणून कुठले म्हटलंय, देह मी वाटे ज्या नराला मी म्हणजे देह असे वाटते, तो जाणावा आत्महत्यारा, तो आत्महत्याराच जाणावा. देहाभिमाने येर झारा, म्हणजे देहाभिमानामुळे तो जन्मवृत्तीच्या येराझारामध्ये पुन्हा पुन्हा भोगत राहतो, भोगल्याच भोगी. असो चहू देहा वेगळा, जन्म करणासी निवाळा, सकळ आबाळ गोबळा सबाह्य तू. हे असू दे, लक्षात घ्यावे की आत्मा हा स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या चारी देहातून वेगळा, देहांमधून वेगळा, भिन्न आहे. जन्म मरण व कुठलेही कर्म याला त्याचा स्पर्शही होऊ शकत नाही. हे सर्व देहांशी संबंधित आहे. या आभ्र स्तंभपर्यंतच्या सर्व विश्व प्रपंचाला तू आत्मरूपाने सबाह्य व्यापलेलं आहेस. कोणीसीच नाही बंधन, भ्रांतिस्तत्व भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान. म्हणून या शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेने गुणे दृढावे परमार्थ हा. वास्तविक पाहता इथे कुठल्याच जीवाला बंधन नाही. देहाभिमानामुळे म्हणजे मी देहच आहे अशी दृढ समजूत करून घेतल्यामुळे व स्वस्वरूपाचा विसर पडल्याने त्यांना आपण बंधनात आहोत अशी भ्रांती झाली आहे. त्यामुळे सर्व लोक भुलले आहेत. म्हणून समर्थ म्हटले आहे, म्हणाले की हे शिष्या सांगतो ते आता ऐक. नित्य नियमाने एकांतात बसून स्वस्वरूपाचे चिंतन करीत जा. त्या योगे स्वस्वरूपानुभाव येऊन स्वस्वरूपाच्या ठिकाणीच तुला विश्रांती, समाधान मिळेल. असे केल्यानेच परमार्थ म्हणजे आत्मज्ञान दृढ होईल. अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान, पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी. अखंड श्रवण मनन घडले तरच पूर्ण समाधान प्राप्त होते. अशा रीतीने पूर्ण ब्रह्मज्ञान झाले की अंगी तीव्र वैराग्य संचारते. शिष्या मुक्तपणे अनर्गळ, करीसी इंद्रिये बाष्कळ, तेने तुझी तळमळ जाणार नाही. शिष्या तू जर स्वच्छंदपणे, समर्थ म्हणतात, अखंड श्रवण मनन घडले तरच तू समाधान प्राप्त तुला होईल. अशा रीतीने पूर्ण ब्रह्मज्ञान झाले की अंगी तीव्र वैराग्य तुझ्या संचारेल. आणि शिष्या तू जर स्वच्छंदपणे इंद्रियांना जर मोकळे सोडलेस, शिष्या मुक्तपणे अनर्गळ, करीसी इंद्रिये बाष्कळ, म्हणजे जर इंद्रियांना मोकळे सोडलेस, मोकाट सोडलेस, तरी तू वृच्छंगल होशील आणि मग तुझ्या मनातील तळमळही जाणार नाही. विषयी वैराग्य उपजले, तयासीच पूर्ण ज्ञान झाले, मनी टाकीताच लाधले राज्य जेवी. ज्याला विषयांच्या ठिकाणी तीव्र वैराग्य उपजते त्यालाच पूर्ण ज्ञान झाले असे समजावे. जसे राजाने प्रथम मन्याच्या लोभाने राजाचा त्याग केला राज्याचा, पण मनी कवडी मोलाचा आहे हे कळताच त्याने तो त्याच्या पूर्वीच्या मालकास देऊन टाकला व त्यामुळे त्याला स्वतःचे राज्य परत मिळाले. म्हणजे विषयी वैराग्य उपजले. जर विषयांच्या ठिकाणी तीव्र वैराग्य उपजलं त्यालाच पूर्ण ज्ञान झाले असं समजावे. म्हणून तिथं ते समर्थाने उदाहरण दिलंय की राजाचं उदाहरण दिलंय. त्याने मनी घेतला आणि मनीच्या बदल्यात त्याने पूर्ण राज्य देऊन टाकलं. पण ज्यावेळी त्याला कळलं की हे कवडी मोलाचा याला काहीच मोल नाही या मनाला, त्याने तो मनी त्याचा देऊन टाकला. जो मालक होता त्याचा मनी होता सिकटाचा, लोभ धरून या तयाचा, मूर्खपणे राज्याचा अहेर केला. पूर्वीच्या मालकास त्याने देऊन टाकलं त्याला कळता क्षणी. ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास जे ध्यान, तयासी त्याची प्राप्त. समर्थ म्हणताय, तो मनी शूद्र शिंगाचा होता, पण राजाने त्याचा लोभ धरून मूर्खपणाने राज्याचा अवेर केला होता. म्हणून जे अविद्या
ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन. तया पुरुषास जे ध्यान, तयास त्याची प्राप्त. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेने गुणे जगद्वंदा पाविजे शीघ्र. असो हे शिष्या, मी तुला एक निश्चित भविष्य सांगतो, ते तू लक्ष देऊन ऐक. ज्या पुरुषाला ज्या गोष्टीचे ध्यान लागलेले असते त्याला तीच गोष्ट प्राप्त होते. सन्यपाताचे दुःखे भयानक दृष्टीस देखे, औषध घेताची सुखे आनंद पावे. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला सन्निपात झाला की भ्रम होऊन अचानक दृश्य दिसू लागतात व तो दुःखी होतो, पण त्याने सन्निपातावर औषध घेतले की रोग बरा होतो, त्याला सुख होते व आनंद मिळतो. तैसे अज्ञान सन्निपाते, मिथ्या दृष्टीस दिसते, ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही. त्याप्रमाणे अज्ञानरूप सन्निपातामुळे मिथ्या दृष्टी दिसू लागते. यावर आत्मज्ञान रूपी औषध घेताच त्याचा भ्रम नाहीसा होऊन एका आत्मरूपाशिवाय दुसरे मुळी काहीच नाही हे त्याला कळून येते. म्हणून म्हटले आहे, मिथ्या स्वप्ने वसनला, तो जागृतीस आला आणिला, तेने पूर्वदशा पावला निर्भयजे. मिथ्या स्वप्नाने जो भिवून ओरडला, त्याने जागे केली की त्याचे भय जाऊन पूर्वीची निर्भय स्थिती त्याला प्राप्त होऊ दे. मिथ्याच परी सत्य वाटले, तेने गुणे दुःख झाले. मिथ्या आणि निरसले हे तो घडेना. स्वप्न मिथ्या असून स्वप्नावस्थेत ते खरे वाटतं, त्यामुळे त्याला दुःख झाले. आणि जे मिथ्या आहे म्हणजे अस्तित्वातच नाही, त्याचे निरसन होणे शक्य नसते. मिथ्या आहे जागृतासी, जो जागा झालेला आहे त्याला ते मिथ्या आहे हे कळते. परी वेड्या लाविले निद्रितांसी, पण जो झोपलेला असतो त्याला ते खरे भासून बोलवते. जागा झाली या तयासी भयेची नाही, झोपलेला जागा झाला की त्याचेही भय नाहीसे होते. परी अविद्या झोप येते भरे सर्वांगी काव्युरे, पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी. पण अविद्यारूपी झोप जबरीने येते आणि त्यावेळी वाईट स्वप्न पडून तो जीव भयभीत होऊन त्याच्या सर्वांगाला कंप सुटतो. या अविद्यारूपी निद्रेतून पूर्ण जागृती येण्याकरिता सतत श्रवण मननाची आवश्यकता आहे. जागृतीची ओळखण ऐकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून. समर्थ म्हणतात, पण या जागृतीची ओळख पटावी म्हणून एक लक्षण सांगतो, ते नीट ऐका. जो अंतःकरणापासून विषयांविषयी पूर्ण विरक्त झाला, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून विरक्त होतो, तो जागा झाला असे समजावे. जेने विरक्तीस न यावे, तो साधक ऐसे जाणावे, तेने साधन करावे थोरी व सांडूनी. जो पूर्ण विरक्त झाला नसेल तो साधक आहे असे जाणावे, त्याने आपला मोठेपणा सोडून साधन करीत राहावे. साधन न मने जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहुनी मुमुक्षी भला ज्ञानाधिकारी. ज्याला साधन करणे आवडत नाही, तो मी सिद्धच आहे, मला साधनाची काय आवश्यकता आहे या घमेंडीत असतो, याच्यापेक्षा ज्ञानाचा अधिकारी असलेला मुमुक्षू बरा. तव शिष्ये केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी. हे सद्गुरूंचे बोलणे ऐकून शिष्याने प्रश्न केला की बद्धाचे व मुमुक्षाचे लक्षण कोणते आहे, कोण साधक कोण सिद्ध, हे कसे ओळखावे ते आता मला तुम्ही सांगा. याचे उत्तर श्रोतयांसी दिदले पुढिले समासी, सावध श्रुती कथेसी अवधान द्यावे. श्री समर्थ सांगतात की श्रोतांना यांची उत्तरे पुढच्या समासामध्ये मिळतील, त्यांनी सावध होऊन पुढच्या समासाकडे लक्ष देऊन श्रवण करावं. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपणाम समासावा. जय जय रघुवीर समर्थ.